सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे कोकणात गावी आणि मस्त मस्त भाज्या वगैरे मी इथे कोकणातून घेणार आहे आणि त्या सगळ्या ज्या क्लिप्स आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेतो आहे, माझ्या आजीने कोणत्या कोणत्या भाज्या काढून दिल्या आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर गावचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे अगदी घरात लावलेल्या भाज्या तुम्हाला सगळ्या बघायला मिळणार आहेत आणि त्या सगळ्या भाज्यांच्या रेसिपीसुद्धा आपण नंतर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी त्याच्यामध्ये छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते सगळे ॲड केलेले आहेत. भाजी काढलेली, भाजी निवडलेली, सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तर माझ्या मागे बघा, पूर्ण हिरवा हिरवा परिसर आहे आणि हा आमचा ग्रामदैवतेचं मंदिर आहे, झोलाई मातेचं मंदिर आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आता मी तुम्हाला भाज्या कोणत्या काढल्या आहेत, माझ्या आजीने भाज्या कोणत्या काढून दिल्या आहेत, हे मी तुम्हाला दाखवते. रताळीची पानं फक्त. ही रताळीची आहेत ना पानं? हो, ही रताळीची. मला तेच करून अजून लावली आता. इथला भेंड बाजारचे भेंड जरा टाक. भेंड नाही गं. भेंड बाजारचे. नाश्ता कधी 12 वाजता केला? हरभऱ्याची भाजी. हिरवेला नव्हं, मग ती बघ रानात असते ती भारगीची? गारगीची. ती कशाला शोधायला गेलीस तू? शोधून गेला तिकडं, ती नाही नेली. आपल्या इथं होती मुठभर, पण ती मागं गेली, काढली मी. तिथे इथं होती, चांगलं धुमारं फुटलं होतं. काढली ना. मला काय अगोदर ठाऊक नव्हता येणार आहो म्हणून. दारची भाजी पण चांगली झाली आहे ना? हो, मस्त झाली होती इथं पण. हा, पण ती ही झाली. खल्ली वाजली पावसाची गेली कामात. ही सगळी भाजी तू लावलीस ना? तुम्ही लावली. गेली मगनं पेरली ना, ती उन्हान करपून गेली, ती रुजलीच नाही. बी उभी जरा फुकट डवळला. करा आपली. आता काढल्यावर परत फुटल. आता फुटेल. आणि ही वेल कुठली आहे, काकडीची? हो, कशी वरती ती काकडीची आहे, ती तिकडची. ती फुलं आलेत बघ, ती उन्हाळची लावलेली. हा, आता येतील काकड्या. घेतली आहे, थोडीचा बी आहे ती. ते जरा भेंडू जरा टाक. बस झाली, जास्त नको काढू. काय ना काय हा कसला कांदा आहे? हा चूरणाचा. सोनाचा ना? जरा ह्याची काढता पाहिजे. सुरणाचं झाड, सुरण असतं खाली. सगळेच टाकलं ना पाला, भाजी चांगली होती. पिकाचा हा पण स्वतः गेला होता. काय? कौला कौला. हा, नाही अजून कौला फुटला. हळदीची पानं काढली आहेस? हो, हळदीची काढली. तर कधी काढून बिडून ठेवली.
भेंडे असते तर दिले असते, नाही भेंडे. नको भेंडी, भेंडी मी आणि मोगऱ्यावर फुलं आलीत. हे बघ खल्लं आले, शैली आली होती. हम्म. गजरे गजरे वालायची. नाही उगावले अजून, खल्ले आले. मम्मीन केवढासा फांदी लावलेली ना, आणि केवढा मोठा झाड झालाय आता. तरी खरंचलेला हम्म. एकदा तरी खरंचलेलं हो. तेवढीची पानं नाही. ही तुरणाचं कांदं भाजी चांगली ती तुरणाची. हम्म. बस झाले. आता जरा जरा त्यातरी आहे. हम्म. वस्तूचे पहिल्या काढून ठेवले. आई तेरीची भाजी पण आली आहे ना. तेरी देव, तेरी हा चल तेरी काढू. बघ, तेरी काढता. हम्म. तेरीची पानं मना अगोदर चांगली आहे ना तेरी. मी पण केली होती पावा गुरुवारी. चांगली झालेली. पावटं होतं नाही व्हायचं. आहेत पावटं आहेत. नसलं की नाही. हां नको आहेत पावते. घालायचं. आणि ही हळदीची पानं आहेत ना. ती आता मागणं लावलेली आहे. मी इतकी बघ सगळी सगळी कापून नेली. हम्म. कापून ते घडी करून ठेवले बाजू. तू तेरी बनवशील. हा. सोलायची, कापायची, धुवायची, तिथे टाकायची, पावडर टाकायची. आणि नसून हिरा नाही धारा भरून ते उद्या जायचं आहे. हो. तिकडे हाताने फुटेल. चांगली आहे. मस्त आहे. काय घाण नाही, गिर नाही, काय नाही. 2-3 काप्याची भाजी तेरी केली होती. 3च कापून होती. 2 माणसांना किती लागते. का ती कुठे आहे. ह्यांनी खाली वाय भाईच लागली. ही रात्री पण करते भाताशी, सकाळी करते, दुपारी करते. पूर्ण भाजी लावलेली आहे. आणि हळदीची पानं, दारची भाजी, भेंडी, छान असं पूर्ण परिसर आजीने केलाय. सगळं तिनेच केलंय. अशीच कशी देव. पिशवी आणली आहे. तो अशीच देव भरून पाना काढून नको देव. अशीच देव ते ह्याच्यात अशीच दे. अशीच देतात त्या ती पानं आहेत ना. आणि सगळीकडं हिरवं हिरवं झालंय. खूप छान वाटतंय. बघू शकता पूर्ण सगळीकडं भाज्या वगैरे लावलेली आहेत. रताळी लावलेली आहेत, परत काकडी लावलेली आहेत. ही इकडे दारची भाजी बोलतो आम्ही त्याला, तर चवळीची भाजी आहे. तिकडे काकडीची वेल, परत तोंडलीची वेळ पण आहे. इकडे केळीचं झाड आहे. आजी भाजी घेऊन आल्यात तेरीची. दाखवा. तेरीची भाजी आणली भरपूर सारी. वातावरण खूप छान झालंय. खूप पाऊस पडत होता, आता थांबलाय पाऊस. सगळीकडे हिरवं हिरवं. आणि हे दत्त मंदिर, खाली नदी आहे. ही अळूची पानं आहेत. खूप छान पानं आली आहेत बघा. याच्यापासून अळूच्या वड्या वगैरे
खूप मस्त लागतात. आणि यांची भाजीसुद्धा बनवली जाते. खूप मस्त अळूच्या वड्यांची पानं आहेत, एकदम कवळी कवळी. तर दिवसभर सगळ्या भाज्या काढल्या आणि आता सगळी निवडायचं काम चालू आहे. उद्या सकाळी मुंबईला निघायचं आहे, त्यामुळे सगळी भाजी निवडून वगैरे साफ वगैरे करून सगळी व्यवस्थित पिशवीत भरून ठेवायचं काम चालू आहे. तर आजी मस्तपैकी भाजी सोलून वगैरे सगळं तयार करून देत आहेत. म्हणजे अगदी धुतली आणि चिरली की फोडणीला घातली अशी तयारी करून देत आहेत. जुन्या काळातली जी माणसं आहेत ना, ती सगळी व्यवस्थित भाजी नीटनेटकी करून पहिल्यापासूनच देतात. जेव्हा पण पावसाळ्यात आपण जाणार ना, तर हे सगळं आपल्यासोबत घेऊन येता येतं. आता आम्ही उद्या सकाळी मुंबईला निघणार आहे, त्यामुळे हळदीची पानं वगैरे सगळी पुसून वगैरे सगळी पिशवीमध्ये भरून घेतली. आता याच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर आता उद्या आम्ही जेव्हा सकाळी गावाला जातो आहे, तर उद्या सकाळीसुद्धा काय व्हिडिओ असणार आहे ते पुढे तुम्ही बघत राहा. छोट्या छोट्या क्लिप्स मी याच्यामध्ये सगळ्या ॲड केलेल्या आहेत. आणि आजींना खरंच खूप मनापासून थँक्यू की त्यांनी इतकी छान छान भाजी त्यांनी काढून दिली. बघा एकदम बारीक बारीक निवडून त्या देत आहेत. आणि खरंच आता सगळं त्या फोल्डिंग वगैरे करून पिशवीत बांधून देतील, म्हणजे चांगल्या भाज्या टिकतील फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर. तर पुढे बघा. चला आता सकाळी आम्ही निघणार आहोत, तर सकाळची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. गावचं वातावरण बघा. इथे आम्ही थांबतो आणि नारळ दिल्याशिवाय पुढे जात नाही. तर आमचं हे कामठातलं देव आहे, तर इथे नारळ दिल्याच्या नंतरच आम्ही पुढे जातो. आणि जाताना किंवा येताना एकदा तरी नारळ देतोच आम्ही, म्हणजे प्रवास सुखरूप होतो. तर इथे बघा, इथे सुद्धा तेरीची भाजी आहे आणि किती मस्त कवळी कवळी एकदम भाजी आहे. तर काल आजीने खूप छान भाजी वगैरे काढून नीट वगैरे करून सगळी दिली आहे. पण इथे रस्त्याच्या बाजूला सुद्धा बघा कशी भाजी आलेली आहे. गावाला आल्याच्या नंतर पावसात मजाच वेगळी. भारगीची भाजी, तेरीची भाजी, खूप चांगली चांगली भाजी मिळते इकडे. आणि मस्त. तर आमच्या परसावनातलीच मी सगळी भाजी वगैरे काढून आणली आहे. आता त्याच्या आपण मस्त मस्त रेसिपीज बघूया. आणि वातावरण बघा, बारीक बारीक पाऊस लागतो आहे. आणि हा आमचा मंडणगड रोड बघू शकता, ते मस्त आहे. आणि इकडे खालच्या बाजूला नदी आहे. आता हे इकडे पाणी सगळं साचलं आहे आणि तिकडे डोंगराच्या खालच्या बाजूला नदी आहे. आणि तिकडे लोक भात वगैरे लावत आहेत. आता सध्या भात लावणी सुरू झाली आहे, तर भात वगैरे लावायचं काम चालू आहे. तर अशा छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला बघायला मिळतील. मी काही थोडं थोडं शूट केलेलं आहे, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खूप भारी वाटतं जेव्हा 2 दिवस तरी गावाला राहायला मिळतं आणि छान वाटतं, सुख वाटतं एकदम. 2 दिवस यायचा, गावच्या भाज्या वगैरे मस्त खायच्या आणि 2 दिवसाने मुंबईला जायचं. आता मी आली आहे वडाच्या पारंब्या काढायला. बघा किती मस्त वडाच्या पारंब्या आहेत. ह्या सगळ्या मी आता काढून घेते. पिशवीत ऑलरेडी एका ठिकाणावरून काढलेल्या आहेत. आणि हे बघा, आता परत ह्यासुद्धा काढून घेते. हेअरफॉलसाठी खूप चांगला उपयोग असतो. दुधामध्ये हेअरफॉलसाठी मी ह्या सगळ्या अशा शिजवून दुधामध्ये खायच्या आणि खूप चांगल्या लागतात. चांगल्या म्हणजे टेस्टलेस असतात, पण याच्याने थोडा हेअरफॉल कंट्रोल होतं जर रेग्युलरमध्ये आपण खाल्ल्या तर. आणि बघू शकता एकदम कवळ्या कवळ्या वड्याच्या पारंब्या आहेत. आता मी ह्या सगळ्या थोड्या थोड्या काढून घेते. पुढचे जे आहेत ना, तेच काढून घेते. एकदम कवळे कवळे रुसरुशीत आहेत ना, ते खूप छान लागतात. आणि एकदम दुधामध्ये शिजवून खाल्ले ना, तर थोडा हेअरफॉल कंट्रोल येतो आणि अजून बरेच फायदे असतात. तर मी जेव्हा पावसाळ्यामध्ये येते ना, तेव्हा नेहमी मी हे घेऊन येते आणि एकदा तरी खातेच खाते. बघा किती मस्त आहेत एकदम. आता खूप काढल्या आहेत मी, तर एवढ्या बस झाल्या. फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि रोज थोड्या थोड्या दुधामध्ये टाकून
खायच्या. पावसाळ्यामध्ये खूप चांगल्या मिळतात, एरवी उन्हाळ्यामध्ये सुकलेल्या असतात. स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या आणि मस्त खायच्या. हे सगळे रस्त्याला वड आहेत, खूप जास्त घराकडे जाताना वड आहेत, तर ते थांबवून मी आता हे काढून घेते. साईडने गाड्यासुद्धा जातात, गाड्यांचा आवाजसुद्धा येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मला सुंदर सुंदर भाज्या माझ्या आजीनी, दोन्ही आजींनी काढून दिल्या, निवडून साफ करून दिल्या आणि अजून बरंच काय काय दिलं. ते सगळं आपण त्याच्या रेसिपीज बघणार आहोत यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही नक्की बघा आणि ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.